हॅलो फ्रेंड्स, नीलम फॅशन हाऊस या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज मी 40 छातीचे ब्लाऊज तुम्हाला शिवून दाखवणार आहे। पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही सुद्धा, पण ह्या व्हिडिओमध्ये मी पाठीमागचा भाग तुम्हाला शिवून दाखवते। तर त्यासाठी लागणारी मापे इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील। पूर्ण उंची आहे 14, तयार उंची। त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं आणि एक्स्ट्रा खाली अर्धा इंच होतं, तिथे मी अशी लाईन आखून घेतली। त्यानंतर आता इथे कमरेचं माप टाकायचं आहे। तर इथे कमरघेर आहे 36, 36चा चौथा भाग होतो 9। तर आता इथे 9 इंचावरती मी एक मार्क करून घेतला। त्यानंतर शिलाई मार्जिन 1.5 इंच आणि 1 इंच पाठीमागल्या टक्ससाठी। अशा प्रकारे इथे मी 3 लाईन आखून घेतलेल्या आहेत। नंतर शोल्डरचं माप टाकायचं आहे। पूर्ण शोल्डर आहे 12 इंच, तर त्याचा निम्मा इथे घेतलेला आहे मी 6 इंच। त्यानंतर इथे गळारुंदी 2.5 इंच। त्यानंतर इथे खाली मुंडा घ्यायचा आहे। मुंडा आहे 6.5 इंच। नंतर एक सरळ लाईन आखून घेतली मी इथे आणि त्यानंतर पाठीमागच्या भागासाठी 1 इंचावरती मी मार्क केला आणि पाठीमागल्या मुंड्याला मी इथं आकार दिलेला आहे। त्यानंतर इथे छातीचं माप टाकायचं आहे। छाती आहे 40 इंच, तर 40चा चौथा भाग इथे 10 होतो आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर एक सरळ लाईन आखून घेतली। त्यानंतर आता आपल्याला इथे पाठीमागच्या गळ्याचं माप टाकायचं आहे। पाठीमागचा गळा आहे 9.5 इंच। वरती आपण 2.5 इंच घेतलं, तेवढंच इथे सुद्धा 2.5 इंच घ्यायचं आणि एक चौकोन तयार करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे। तर गळा आता पान आकाराचा गळा करायचा आहे। तर मी याचा सेंटर पॉईंट काढला आणि तिथं मी आकार असा देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। 10 इंच इथं शोल्डर डाऊन केलेलं आहे मी। आता अस्तर मेन कपड्यावरती ठेवायचं आणि मेन कपडा कटिंग करून घ्यायचा, जेवढा आपल्याला लागणार आहे तेवढा। आता मी इथे मेन कापड सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला मी स्टिच करून दाखवते। तर आता आपण याला कॅनव्हास जोडणार आहे। कॅनव्हासवरती गळा तयार करणार आहे। तर आता मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि आता मी कॅनव्हास पेपरवरती अस्तर ठेवलेला आहे। पिना लावून घेते म्हणजे कापड इकडे तिकडे सरकणार नाही आणि त्यानंतर आता कॅनव्हास अस्तरला जोडून घेते। कॅनव्हास अस्तरवरती जोडून घेतलेला आहे। एक्स्ट्रा कॅनव्हास आहे ते कट करून टाकूया। आता अस्तर आणि कॅनव्हास आपण मेन कपड्यावरती ठेवून हे सुद्धा शिवून घ्यायचं आहे। तर मेन कापड मी सरळ भागावरती ठेवले आणि अस्तर आणि कॅनव्हास असा मी उलट भागावरती ठेवलेला आहे बघा। आता इथं पूर्ण आपण शिवून घ्यायचं। पहिला पिना लावून घ्यायचा आणि त्यानंतर मग पूर्ण शिवून घ्यायचं आहे। तर इथे मी अर्ध्याला थोडंसं कमी एवढ्या इंचावरती अशी टीप मारून घेते। आता मेन कापड आणि अस्तर जोडून झालेलं आहे। आता आपण गळ्याच्या आकारामध्ये कट करूया। आता कट करून झाले, त्यानंतर मी छोटे छोटे कट पाडून घेते, जेणेकरून गळा पलटायला खूप सोपं होईल। पिना काढून घेतल्या आणि गळा आता पलटून घ्यायचा आहे। तुम्ही इस्त्री करून घेऊ शकताय किंवा हाताने सरळ करू शकताय। जेव्हा आपण कॅनव्हास लावतो ना, तेव्हा गळा पलटायला खूप इझी होते। त्यानंतर मी सगळीकडे पिना लावून घेतल्या आणि आता अशा प्रकारे गळा शिवून घेतला आणि सगळे पार्टसुद्धा शिवून घेतलेले आहेत बघा। आता एक्स्ट्रा जे कापड आहे ना, ते इथे कट करून घेऊया। एक्स्ट्रा कापड कट केलं, त्यानंतर आता कमरेला आपण टक्स पॉईंट द्यायचा आहे। तर आता इथे मी शोल्डरचा निम्मा केलेला आहे आणि त्यानंतर इथे मी टक्स पॉईंटसाठी थोडंसं आखून घेतलं। दोन्हीकडे सुद्धा शोल्डरचा निम्माच करून घ्यायचा
आता टक्स पॉईंट तर काढलेले आहेत. त्यानंतर आता टक्सची उंची आपल्याला 4 इंच ठेवायची आहे आणि त्यानंतर इथे शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही टक्स मी अर्धा इंचावरती मारून घेतली. आता बघा इथे कमरेला आपण कमरपट्टी जोडून घ्यायची आहे. तर आता 1.5 इंचाची मी कमरपट्टी काढलेली आहे आणि वरच्या भागावरून मी अशी ही जोडून घेत आहे. अर्ध्या इंचावरती आपण मार्जिन सोडलेलंच आहे. आता छोटे छोटे कट्स पाडून घेतले आणि त्यानंतर कमरपट्टी अशा प्रकारे पलटली आणि पलटल्यानंतर परत एक अशी शिलाई मारून घेतली. त्याला आपण दाबटीप असं म्हणतो. त्यानंतर परत एक अशी शिलाई मारून घेतली. तुम्हाला हातशिलाई घालायची असेल तर आपण घालू शकतो. त्यानंतर मी इथे एक कापड घेतले, तर त्याची उंची आहे 7 इंच आणि रुंदी आहे 4.5 इंच. तर अशा प्रकारे आपण कापड ठेवून साईडने शिलाई मारून घ्यायचे. दोन्हीकडे शिलाई मारल्यानंतर आता आपल्याला कापड ते सरळ करून घ्यायचं आहे. आधी चारही कोपऱ्यांना एक कट पाडून घ्यायचा, जेणेकरून कोपरे सहज बाहेर येतील. एखाद्या टोकदार वस्तूने असे टोक काढून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला असं सेंटर पॉईंट काढायचा आणि तिथे शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे आपण फूल इथे तयार करून घेतले. त्यानंतर मी इथे एक छोटीशी 1 इंचाची पट्टी घेतली आणि तिला फोल्ड केली आणि शिलाई मारून घेतली त्याच्यावरती. अशा प्रकारे आपण एक छोटंसं फूल तयार केलेलं आहे आणि आता हे ब्लाऊजवरती आपण इथे लावायचं आहे. तर इथे बरोबर मी पान आकाराचा जिथे शेप आलाय तिथे बरोबर मी हे लावणार आहे. त्यानंतर आपण दोरी लावून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी दोरीला फूल तयार करून घेते. दोन्ही दोऱ्यांना सुद्धा मी इथे फूल जोडून घेतलेलं आहे. शोल्डरच्या तिथून 3 इंचावरती एक मार्क केला आणि दोरी जोडून घेतली. तर आता दोन्ही सुद्धा साईडच्या दोऱ्या अशाच प्रकारे जोडून घ्यायच्या. तर अशा प्रकारे पाठीमागचा भाग इथे तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.